आता जवळपास हे 5वा ते 6वा सीसीटीव्ही फुटेज आहे. जे काम होतं पोलीस यंत्रणेचं हे सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडे घेणं सुरुवातीला. कमीत कमी ते पळून गेलेले सीसीटीव्ही घेतले असते तर कळालं असतं की कुठल्या दिशेनं ते गेलेत. आता तिथून पळालेले दिसायलेत आपल्याला. आम्ही जे आमचं गाव किंवा आम्ही जे देशमुख कुटुंबीय आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतो की हे सीसीटीव्ही फुटेज किंवा जे पोलिसांनी केलेला तपास आहे ते काय केलाय ते आमच्या पुढे मांडा, किंवा आम्ही हे जे सीसीटीव्ही फुटेज विविध प्रसारमाध्यमं पत्रकार बंधू हे जे शोधत आहेत हे काम त्यांचं नव्हतं शोधायचं. खरं तर हे त्यांनी शोधून पत्रकार बांधवाकडे द्यायचे सोडून पत्रकार बांधव हे त्यांच्याकडे देत आहेत पोलीस यंत्रणेकडे. आणि CID आणि SITकडे जे तपास दिलेला आहे पोलिसनी तोच पुढं व्यवस्थित चालू आहे. त्याच्याबद्दल ते चांगलं काम करतायत. पण जो मुळात पहिल्या 4-5 दिवसाचा जो तपास आहे सगळा तो कुठल्या पद्धतीनं गेलेला आहे त्यांच्याकडे CIDकडे ह्याच्यावर खूप मोठी शंका आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतो की त्यांनी तपास काय दिलाय. जर समोरून आरोपी पळताना दिसत आहेत तर पोलिसला ते शोधणार नाही तर कोण शोधणार त्या लोकांना. त्याच्यात 6 आरोपी आहेत, त्याच्यात कृष्ण आंधळे पण आहे. हे गांभीर्याने घ्यायची गरज असताना फक्त आंदोलन आपलं कसं मोडखळीस काढायचं, न्याय मागणारं आंदोलन तिथून कसे उठतो अंत्यविधी कसे करतो त्यावर जास्त भर दिला पोलीस प्रशासनानं. आणि हे आरोपी त्यांच्या तावडीतून सुटून गेले म्हणण्यापेक्षा मागून पुढून पोलीस आहेत तर पुढं पोलीस असणाराची टीप कोणी दिली आरोपीला ह्याचं पण प्रत्युत्तर पाहिजे. त्यांची मोबाईलची कॉल डिटेल काढा, त्याच्यात 100% कळालेलं असेल की पुढं पोलीस आहेत. मग कुठल्या पोलिसनंच कॉल केला असेल ना की पुढं पोलीस आहेत म्हणून. हे सगळं शंकेच्या भोवरेत आहे. ह्याचा रिइन्व्हेस्टिगेशन करण्याची सुद्धा मागणी करण्याचा आम्ही विचार करत आहोत की नेमकं त्या 4-5 दिवसात 6 दिवसात काय काय प्रकार घडले.